जिल्हाधिकारी वाशिम यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्याची तसेच कारंजा तालुक्याची सीमा बाहेरील नागरिकांच्या प्रवेशासाठी बंद करण्यात आलेली आहे। तरी देखील काही नागरिक हे परराज्य व परजिल्ह्यातून छुप्या मार्गाने कारंजा तालुक्यात प्रवेश करीत असल्याचे आढळून येत आहेत व संपूर्ण कारंजा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही फार गंभीर बाब आहे। जिल्ह्याच्या तसेच कारंजा तालुक्याच्या सीमेवर पोलीस, कृषी सहाय्यक, शिक्षक तसेच माजी सैनिक यांची कोरोना सोल्जर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसेच गाव पातळीवर लक्ष ठेवण्याकरिता सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक इत्यादींची ग्रामस्तरीय आपत्कालीन व्यवस्थापन समिती सुद्धा कार्यरत आहे। यांच्याद्वारे कारंजा तालुक्यातील समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येते की जर त्यांचे नातेवाईक अथवा कुटुंबातील व्यक्ती परराज्य व परजिल्ह्यात असतील तर त्यांना कारंजा तालुक्यात बोलविण्यात येऊ नये। बाहेरून येणाऱ्या कुणालाही कारंजा तालुक्यात प्रवेश दिला जाणार नाही। या ठिकाणी आपला वाशिम जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे या बातमीनं बरेच नागरिक त्या ठिकाणी खूप रिलॅक्स झालेले आहेत आणि शहरामध्ये गर्दी करताना दिसत आहेत। त्याच पद्धतीनं उद्यापासून सगळे दुकाने उघडायचे का या पद्धतीचे फोन येत आहेत। अजून कुठल्याही प्रकारे राज्य शासनाचे व मान्य जिल्हाधिकारी महोदयांचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले नाही आहेत। आजच्या घडीचा सगळ्यात मोठा जो धोका आहे तो हाच आहे की पुणे, मुंबई आणि महानगरातून आणि बाहेर राज्यातून येणारे नागरिक छुप्या मार्गाने शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये दाखल होत आहेत आणि यांच्यापासूनच सर्वात मोठा धोका आज रोजी संपूर्ण आपल्या कारंजा तालुक्याला आहे। तर नागरिकाला आव्हान आहे की कारंजा शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती ही नगरपालिका, महसूल आणि पोलीस प्रशासनाला द्यावी। त्यांची आपण आरोग्य तपासणी करू आणि त्यांना आपण 15 दिवस या ठिकाणी आयसोलेटेड ठेवणार आहोत जेणेकरून त्यांचा संसर्गाचा धोका कुणाला इतरांना त्या ठिकाणी होणार नाही। असे व्यक्ती छुप्या मार्गाने घरी आले आणि त्यांना लपवून ठेवले आणि त्यापासून जर का पुढे संसर्गाचा धोका उद्भवला तर त्या सर्वांवरती त्या ठिकाणी कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील आणि कारवाई केली जाईल। म्हणून आव्हान एकच आहे की बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती प्रशासनाला द्या आणि आपण सर्वजण सुरक्षित राहा। ज्यांनी छुप्या मार्गाने कारंजात प्रवेश केला तर त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल। तसेच त्यांना क्वारंटाईन कक्षामध्ये ठेवण्यात येईल। नागरिकांना आवाहन करण्यात येते की परराज्य तसेच परजिल्हा येथून येणाऱ्या नागरिकांची माहिती प्रशासनास देऊन स्वतः व बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबास व संपूर्ण कारंजा तालुक्यास कोरोना संसर्गापासून दूर ठेवावे असे आवाहन तहसीलदार धीरज मांजरे यांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून केले आहे। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे।